श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण वृषभ राशीच्या जातकांना जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही शिक्षण योग, संतती योग, प्रेम प्रणय, सर्व्हिस, व्यवसाय, करिअर, नोकरी या सर्व संदर्भात इत्थंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची वृषभ रास आहे. गोचर पत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती कशी लाभलेली आहे हे समजून घेऊयात आणि पुढील माहितीला सुरुवात करूयात. मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये केतू, वृश्चिक राशीमध्ये बुध आणि शुक्र, धनु राशीमध्ये रवी, मंगळ, कुंभ राशीमध्ये शनी आणि मीन राशीमध्ये राहू अशा प्रकारे गोचर स्थिती तुम्हाला लाभलेली आहे. या गोचर स्थितीचा दैनंदिन जीवनशैलीवरती अत्यंत महत्त्वपूर्ण असा परिणाम होत असतो आणि त्यामुळेच दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना दररोज आपल्याला कोणते ना कोणते शुभ अशुभ परिणाम जाणवत असतात. सर्वप्रथम आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हा वृषभ राशीच्या जातकांना स्वतःला आत्मविश्वास प्राप्त होणं किंवा एखादं चांगलं काम, धार्मिक काम किंवा एखादं महत्त्वपूर्ण कार्य हाती घेणं असे शुभ संकेत जरी असले तरी सुद्धा 18 जानेवारी नंतर मात्र या कामामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे आत्मविश्वासाची कमी किंवा स्वतःवरती जास्त नाराजगी व्यक्त होणं अशा काही अशुभ परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागेल. यासाठी विशिष्ट उपासना मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ती जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण महिना हा आनंददायी, उत्साहदायी आणि प्रत्येक कामामध्ये यशदायी जाऊ शकेल. दुसऱ्या घरावरनं आपण धनसंचय योग पाहतो, गुंतवणुकीचे योग पाहतो. या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मशिनरी खरेदीसाठी गुंतवणूक होऊ शकते आणि याचबरोबर शेअर मार्केटमध्ये तुम्ही कार्यरत असाल तर तुम्हाला नक्की शेअर मार्केटमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात लाभ 18 जानेवारी नंतर प्राप्त होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणुकीचे योग 18 जानेवारी नंतर अतिशय शुभ आहेत. तिथून पुढे तुम्ही गुंतवणूक करू शकता. पराक्रम, परिश्रम स्थानाचा विचार केला तर परिश्रमेश बुधदेव हे सप्तम स्थानात आलेले आहेत. बुधदेव 7 जानेवारी नंतर अष्टम स्थानात जाते. पराक्रमेश जेव्हा अष्टम स्थानात जातात त्यावेळेस तुम्हाला तेथील शुभ अशुभ परिणाम प्राप्त करून देतात. अर्थात शुभ परिणाम कोणते तर तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त करून देतात, छोट्याखानी प्रवासातनं लाभ प्राप्त करून देतात. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे तुमचे व्यवसाय असतील तर ते वृद्धिंगत होतील. या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त कामं मिळू लागतील, म्हणजे शुभ कामामध्ये यश लाभ प्राप्त करून देतील बुध महाराज. परंतु अष्टम स्थानात गेल्यामुळे थोडासा वैयक्तिक खर्चाकडे सुद्धा लक्ष तुमचं राहू शकेल. म्हणजे हा महिना थोडासा खर्चिक सुद्धा आहे. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरनं आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय या दृष्टीने विचार करतो. पंचम स्थानावरनं आपण शिक्षणाचा विचार करतो. शालेय शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग, अर्थात 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग यांना हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. कलात्मक शिक्षण आणि याचबरोबर सायन्स साईडनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षण घेत आहात तर तुमच्या शिक्षणामध्ये नक्कीच एखादा टर्निंग पॉईंट येऊ शकतो. एखादं चांगलं काम, संशोधनात्मक काम तुमच्याकडनं होऊ शकतं आणि तुमचं जे कार्य आहे त्या कार्याचा गुणगौरव सुद्धा प्राप्त होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकाला हा महिना अतिशय लाभदायक, महत्त्वपूर्ण म्हणता येईल. याबरोबरच संततीच्या दृष्टीने विचार केला असता संतती योग मध्यम स्वरूपात दर्शवतो. संतती इच्छुक दाम्पत्यांसाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. संततीचं सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी किंवा संततीसोबत तुमचे काही वाद असतील, संघर्ष असतील किंवा एखाद्या विषयावरती तुमचं मतमतांतर होत असेल सातत्याने तर ते कमी जास्त होण्याचे सुद्धा योग या महिन्यात आहेत. म्हणजेच तो वाद वाढू शकतो किंवा त्या वादामध्ये संमिश्र प्रमाणात कमी पण होऊ शकतो. याचं कारण असं की बुधदेव आणि शनिदेव हे एकमेकांपासून केंद्र योगात आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा परिणाम जाणवू शकतो. तर या गोष्टीसाठी विशिष्ट काळजी घ्या. कुठल्याही विषयावरती जास्त वादापर्यंत तो विषय ताणायचा नाही. ही प्रामुख्याने तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या संततीपासून सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होणार नाही. याबरोबरच प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला तर तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत जास्तीत जास्त बाहेर फिरण्याचे योग या महिन्यात दर्शवत आहेत. 18 जानेवारी नंतर 18 जानेवारीपर्यंत मध्यम स्थिती आहे.
जोडीदाराचं सौख्य या दृष्टीने विचार केला असता तुमच्या जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्याभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होईल. याचं कारण म्हणजे शुक्रदेवांची विशेष कृपा. शुक्रदेव सप्तम स्थानात विराजमान आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं विशेष सुख प्राप्त होईल. किरकोळ प्रमाणामध्ये एखाद्या विषयावरती आर्ग्युमेंट होणं किंवा एखाद्या विषयावरती जास्त विषय तो ताणला जाणं अशा पण गोष्टी होऊ शकतात 18 जानेवारीनंतर. त्यामुळं 18 जानेवारीपर्यंत वैवाहिक सौख्य उत्तम आहे. तुमचा पार्टनर तुमच्या सोबत राहील, तुमच्या मतावरती त्यांचंही अनुमोदन असेल प्रत्येक विषयावरती. परंतु 18 तारखेनंतर मात्र काही विषयावरती ते टोकाला विषय जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे. कुठलाही विषय वाढणार नाही, एवढी जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकेल. अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानावरनं अचानक लाभयोग पाहतो किंवा एखादं महत्त्वपूर्ण कार्य खूप दिवसापासून थांबलेलं आहे का तर ते पूर्ण होईल या संदर्भातली माहिती घेत असतो. अष्टमस्थानाचे अधिपती गुरुदेव हे व्ययस्थानामध्ये आलेले आहेत, त्यामुळं नक्कीच अष्टमस्थान आणि व्ययस्थान हे दोन्ही स्थान अशुभ मानले जातात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तुम्हाला विशेष पैशाच्या अडचणी सुरू आहेत. पैसे नसल्यामुळे तुम्ही एखादं महत्त्वपूर्ण कार्य लवकर सिद्धीस नेऊ शकत नाही तेव्हा किंवा त्या कार्याला हात घालू शकत नाहीये. ही एक तळमळ आहे. मला ते कार्य सिद्ध करून न्यायचं आहे, त्या कार्यात यश संपादन करायचं आहे, परंतु पैशाच्या अडचणी आहेत. मग याच्यासाठी विशिष्ट उपासना जर तुम्ही या महिन्यात केली तर तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. तुमचे जे अडकलेले पैसे असतील, कोणाकडे दिलेले असतील तर ते सुद्धा प्राप्त होऊ शकतात. तर ती उपासना कोणती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तुम्ही नक्कीच करून बघायची आहे. याबरोबरच भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थान हे करिअरला दर्शवतं, तुमच्या प्रगतीला दर्शवतं. भाग्यस्थानाचे अधिपती शनी महाराज हे कर्मस्थानात आलेले आहेत, त्यामुळे कामातनं लाभ प्राप्त होईल. देरेहारी पलंगावरी कधी शक्य नसतं, बरोबर आहे. परंतु कुठलंही काम करताना एक स्वतःचा आत्मविश्वास हवा असतो आणि ते काम करण्यासाठी सातत्य हवं असतं. आणि जर ते तुम्ही देऊ शकला तर नक्कीच तुम्ही या महिन्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलंही काम हाती घ्या, ते तडीस न्या, पूर्ण करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होईल. करिअरची संधी तुम्हाला चालून येणार आहे. नोकरी नसेल तर नोकरी प्राप्त करून देणारा सुद्धा ग्रहमान तुम्हाला आहे, तर तुम्ही फक्त या संधीचा लाभ घ्या. नोकरी तुम्हाला लगेचच लागू शकतं असं शुभ ग्रहमान तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता शेती व्यावसायिक व्यक्तींना अतिशय शुभ ग्रहमान आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे, ट्रॅक्टर किंवा इतर काही गोष्टी, बी बियाणे, खतं याची खरेदी करण्यासाठी मोठा खर्च तुमच्याकडनं होऊ शकतो किंवा या वस्तूंमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. याचबरोबर लेंथ मशीन संदर्भातला, सिव्हिल संदर्भातले कुठलेही व्यवसाय तुमचे असतील तर त्या व्यवसायासाठी सुद्धा एखादी मशीन खरेदी करण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत आणि त्यातनं तुमचा व्यवसाय डेव्हलप सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी विशेष कर्ज होईल, परंतु त्या कर्जातनं तुम्ही लगेचच बाहेर पण पडू शकाल असेही तुम्हाला शुभ ग्रहमान आता इथून पुढे प्राप्त होत आहे. यासाठी विशिष्ट तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर माहिती घेतली तर आणखीन विशेष तुम्हाला उपाय सुद्धा सांगता येतात किंवा तुम्हाला विशेष उपासना सांगू शकतो. परंतु राशी कुंडलीप्रमाणे मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला ही स्थिती अतिशय उत्तम प्रकारे प्राप्त होत आहे. दुग्ध व्यवसाय किंवा किराणा स्टोअर या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. आर्थिक स्थिती तुमची कशी राहणार आहे या दृष्टीने विचार केला तर 11व्या घराचे अधिपती गुरु महाराज हे राशीपत्रिकेतील व्ययस्थानात गेलेले आहेत. त्यामुळं खर्च होतोय. काही खर्च हा तुम्हाला वैयक्तिक स्वतःसाठी किरकोळ प्रमाणात, परंतु एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून, गुंतवणूक म्हणून शेअर मार्केटमध्ये किंवा मशिनरीमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक म्हणून होणार आहे आणि तो पैसा निर्माण करून घेण्यासाठी म्हणजेच अर्थसहाय्य घेण्यासाठी बँकेमध्ये तुम्ही जर प्रकरण टाकत असाल तर ते सुद्धा प्राप्त होऊ शकतं. असा शुभ काळ सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये आहे. याचं कारण सांगते, कारण व्ययस्थानामध्ये जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस तुम्हाला कर्ज घेण्याची किंवा कर्ज घेण्यासाठीचे ग्रहमान अनुकूल करतात आणि कर्ज लगेचच प्राप्त होतं पण घेण्याचे योगच आणतात. त्याच्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये असे काही शुभ योग आहेत. किरकोळ प्रमाणात अशुभ योग आहेत, पण त्या अशुभाची तीव्रता कमी करण्यासाठी विशिष्ट उपाय आपण करायचे आहेत. आरोग्यस्थानाचा विचार केला असता आरोग्यस्थानाचे अधिपती शुक्रदेव हे सप्तम स्थानात आलेले आहेत. त्यामुळे किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी, ओटीपोट दुखणं महिला वर्गाला किंवा इतर काही समस्या, कंबरदुखी, पायदुखी या समस्या येऊ शकतात किरकोळ प्रमाणात, पण मोठ्या स्वरूपातील आजारपण दाखवत नाही. पुरुष वर्गाला या महिन्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये
डोळे दुखणं किंवा डोकेदुखीचे तक्रारी येऊ शकतात किंवा मानसिक तणाव आल्यामुळे थोडंसं नैराश्य येणं असे काहीसे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे नक्की विशिष्ट उपासना तुम्हाला करायची आहे सुद्धा होऊ शकाल. भागीदारी संदर्भातील व्यवसाय करायचे असतील तर तुम्हाला या महिन्याच्या 18 तारखेनंतर शुभयोग आहेत. 18 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे मोठे व्यापारामध्ये भागीदारीच्या व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. वृषभ रास, आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड जर तुम्ही दिली तर नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल, गृहकलह किंवा क्लेशेस कमी होतील आणि उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त होईल. तर मग ती विशिष्ट उपासना कोणती? तर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही रीम श्रीम क्लीम हा जप करायचा आहे 108 वेळा आणि याचबरोबर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यश, आरोग्य आणि उत्तम प्रकारचं कामामध्ये साथ सोबत लाभल्याशिवाय राहणार नाही. पण वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा जाणार आहे याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.